माझ्याकडे आल्यात, तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ॲप आहे. तर सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय, हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय, म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे. आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय. अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे. साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत. ह्याचाच अर्थ असा की जयंतराव, तुम्ही जे बोलला तर यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ॲप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आम्ही नेतृत्व करतो. कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत. आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे केवळ मला काहीतरी व्हायचं, यांना काहीतरी व्हायचं एवढ्यासाठी नाही, तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे. आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलेलं नाही. एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये. आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय, राज काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत, शेका पक्ष करते, काँग्रेस करते, एवढ्या पुरतं नाहीये. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. परत एकदा सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. ॲनाकोंडा तर बसलेलाच आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसजशी निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्येच तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत. आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून